या जेवायला. जेवण चालू आहे बघा. जेवणाला काय आहे? चिगळाची भाजी आहे, कांदा, हरभऱ्याची डाळ टाकली, चिगळाची भाजी चिरून धुवून केली. कशी कशी केली कोणा ताईनं केली. कुठनं गावली तुला चिगळी भाजी? काल आणली होती ताईच्या आयुष्यातनं. अहो कामाला जाणाऱ्या बायांशिवाय चिगळाची भाजी भेटत नाही कुणाला. गोड झाले का? हा गोड झाले का? चांगली झाली. गोड नसती भाजी. असं आहे का? कसं बी वरण पिण्यात काय न केली बघा भाकरी भाजी. मी त्यावर मसर पाणी पाजून शान टाकून दूध काढलं. कधी झाली भाजी? छान झाले. या जेवाय चिगळाची भाजी भाकर खायला. भाऊजी गेला तर वगैरे याच्या वस्तीकडे फिरायला. तोपर्यंत ह्यांचा डाव चाललाय. असंच डावाय बाय. खाऊन सगळ्याच्या आधी गेल्या. ती पाचला जेवल्या ते. खाल्लं त्याने शिळं खाल्लं तुम्ही खावायचं ताजं करून. ताजं दिलं की दिल्यावर तर बॅ माणसाने म्हणावं की दिलं. त्यांनी नाही मग भाऊजी. मी खातोय सकाळ शिळं. काय ताज दिलं की सकाळचं शिळ. मला म्हण दडक्यात तेवढं. ती बी भाजी नको म्हणणार पण सकाळ भाजी शिजली. सकाळी खाल्ली शिळी चपाती. त्याला काय खाल्लं खाल्ली तर असते काय असते. पिठच नव्हतं सकाळी तर. एवढं मीठ गिरण असून पीठ नव्हतं आमच्या घरात. हाड हाड. जेवण करा या. वाट भरून. कुणा कुणाला चिगळाची भाजी आवडते ती बी सांगा कमेंट मध्ये. आणि कुणा कुणाला चिगळ म्हणून काय माहित आहे बघा पहिल्याला. चिगळ चिगळ काय करते म्हणणार काय झालंय? चिगळाची भाजी काय आहे तिकडं? का मग दिलंय ना, पाणी दिलं ना. गोळाची भाजी. गोळाची खावणी. गोळाची भाजी खाल्ली का घरात गोळ होतो. खाते का आता गोळांचं? माझं नाही का म्हणजे आमच्या आत्याच खात येतं. आमच्या तिकडे माहेराकडे खात नव्हती गोळ. तांदूळ. तांदूळचा माठ कुंजीर रानभाज्या खायला चांगल्या. पण त्यात जेवढं जीवनसत्व रानभाज्यात असतं ना, ती आपण लावतो का नाही पालकाची मेथीची शेपूची, त्याच्यापेक्षा असल्या रानभाज्या खायला भारी. तांदूळची भाजी पण छान लागते खायला. आता तांदूळची भाजी करायची पद्धत लय निराळी निघली. शिजवून घ्यायची, पुन्हा पिळायची आणि पुन्हा त्याला लसणाची फोडणी मीठ टाकून करायचं. मग शिजवून पिळून घेतल्यावर त्यात जीवनसत्व काय राहतंय का? आमचं ताईला तर तसंच आवडतं. ताईला काय आवडत नाही? हा? खायचं ताईला काय आवडत नाही? ताईला सगळं आवडतं. सगळं आवडतं पण नाही नाही म्हणते. खा खा काय नाही नाही म्हणते पाहिलेच हानते. खा म्हणलं का नग म्हणणार. बसणार खाली. आहे का माझी जीव की हे एकूण पाणी मागतं ते तिकडून पाणी मागतं या. तोंडात तर घास आहे म्हणते जेवली गे. तुम्हाला काय द्यायचं बापू आणून म्हणा. जागी जेवचं बाई तो आणतो. आणतो आहे का बाबा? जेव जागी जा. आणखी दिदी म्हणून आणतो माझी व्हिडिओ. लय दिवसात चिगळाची भाजी खाल्ली भेटतच नाही हो आमच्याकडे चिगळ. भाजी खाल्ली टिकून खातेस का? नंदाबाईला जेवाय बोलवा. भाजी दिली तिनं. बाय म्हणता बघा सासूला कसं म्हणतात. आया व्हिडिओ बघ. जाऊ दे का म्हणते बघ. आई आता आबाकडे फोन असतो. आहे का? मागच्या महिन्यात घेतलं. आता 4-5 दिवसांनी बघते लगेच बघत नाही. रात्री काय काय दिलंय आईनं. येपरचं दिलंय, बटाट्याचं, कुरवड्या दिल्या त्या, पापड्या दिल्या त्या, चिगळाची भाजी दिली. येपर पहिल्यांदाच म्हणजे
खायचंय का आम्हाला नाही दादा तू सांगितलं होतं. आमच्या पुरुष मी पर्स मध्येच करणार बटाट्याचं चिप्स तुम्ही चिप्स खाता का पुण्यात अक्का आणली होती की आजीने एकदा. काय पाहिजे बाई तुला? एवढ्या लांब बसून असतं काय म्हणा काय पाहिजे बाप माया दिसाय ना काय चुलती काय खाय घालतं ते बापच करून घालते रे अरे बाप आहे म्हणून घराला किंमत आहे. होय गे वा काय पाणी तुम्ही हाय म्हणून आम्ही हाय मग आणि आम्ही हाय म्हणून तुम्ही बी हाय मग आहेच की मग. तरी म्हटलं पुढचं कसं शेड हाणलं नाही. जाणीव असावी वा. प्रत्येक गोष्टीत जाणीव असावी. कस बघताय काही कळ ना पासवर्ड त्या मोबाईलचा म्हणून असं बघते आटे पाडून. आज वाऱ्याचं पान हल्ला होय होय मग बाबा तीन खाल्ल्या. अगं बाया अर्ध्या. अर्धे. कोण कोण. ताटात ठेवायचं दिदा ताटात भाकरी ठेवायची म्हणून मोठी ताटं घ्यायची. बरं ते वाटतं. बरोबर आहे की मला खाणार नाही त्याला टिकून खाते असते. काला करून खाते ती. हे बघ शंकर हे पप्पाची पेटी होती म्हणून मी आपलं हे डबल त्याने राहायचं मला पेटी ठेवायला. उष्ट खायला लागली नवऱ्याचा आज मी. बरं मी त्यात हात घातलं. काय खायचं? मग तुम्ही खायला तर घेतलं होतं ना. 2 बोटानं घेतलं होतं मी मग असं साईडला. केलं असणार ना तुम्ही काय असं तशाला साईडला एक हातानं काढून ठेवलं होतं. पण ही उष्टी पेटी ह्यात घातली तुझ्यासारखं नाही मी. असं पण अजून ह्यात घातली. अगं साईडला काढून ठेवलं होतं माझ्या जरा घेतलं होतं म्हणतो तर. भाकरीने घेतलं. राग किती आहे मला बी. हा माया करतोय ते लय ही झालंय मग. काय माया करता काय मस्त खायला पियाला देतोय. काय दिलं खायला काल एवढं परवास केला. काल एवढा प्रवास केला. डाळी दिली तुम्हाला सांगतो गोडी शेव दिली. काय कोणी सगळी टाकले का घरी खाली नव्हती मी तिथं. काय खाल्ली नव्हती सांग. वडा नाही मी गाडीत खाल्ली होती का बरं? वडापाव दिलं. राधाताईने दिलं. अगं माझीच बना गे राधान दिलं आणि हिनं दिलं पण तर. तुम्हाला देशी कोंबडीचा बेत केलता म्हणून मला वडापाव घेतले होते. मी खात नाही. दिलं तर द्यावं रे म्हणावं नवऱ्यांना तर अवघड आहे. नवऱ्यानं वडापाव दिला नाही ना त्याने दिलं वडापाव नवरा कधी जाणत नाही वडापाव तर है ना. नवरा काय म्हणते की बघ कालच्या प्रवासात तर सांगते का ताई संघ होती म्हणून घेतलं नाही कोणता. ताईले खायला खाऊन खाऊन मग बोख्याकच झाली या. म्हणून म्हणलं लेक ताई खायला ताई संघ होती म्हणून खाय घेतलं नाही ताई. लय घेतलं नाही तर वय वय हॅलो. काय फ्राईट पेली बघा मनसोक्त. कशाला पोरं पिली की माझी बाटली कुठे गेली मग. आता तुझी बाटली ही पिली आणि माझी ती 2 घोट पिली ती सकाळ सकाळ आणून पिली मी गाडी काढून काढूस तर तिथं वर संपली बी आणि तुझी बाटली फ्रीजवर ठेवली तर या पोराने उडवली मी नाही बघ ती पिली बाई मला काय माहिती आता. मग ते कशा मग मी झोपली होती मोहर ड्रायव्हर बसल्या सीटावर भागा अंधारात बाटली तोंडाला आणि पेलेली आपल्याला काय माहित आहे या गमनती या. तर जाऊ द्या ताया जाऊ द्या. तर भाकरी भाजी खायला या काय हिच्या नादी लागताय मग स्पाईट पिली या भज खाल्ले ते वडापाव खाल्ले गुडी शेव खाल्ली राधा ताईच्या देशी कोंबडी खाल्ली या तुम्ही बी खायला. मी करते बेत मी सगळ्यांसाठी आहे की